कुकरमध्ये झटपट होणारा पनीर पुलाव बनवलेला आहे. अगदी कमी वेळामध्ये तयार होतो. संध्याकाळच्या जेवणामध्ये अगदी झटपट होणारी रेसिपी आहे. इथे बघू शकता मस्त असा आपला पनीर पुलाव तयार झालेला आहे. पनीर व्यवस्थित कसं तळायचं ते मी या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर सांगितलेलं आहे. काही जण म्हणतात की ज्यावेळेस आपण पनीर तळतो ना त्यावेळेस ते खाली कढईला चिकटतं. इथे मी व्हिडिओमध्ये भरपूर टिप्स दिलेले आहेत, त्यामुळे पनीर ही अगदी छान असं परफेक्ट तळलं जातं आणि कढईलाही चिकटत नाही. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. इथे बघू शकता मस्त असा झटपट होणारा टेस्टी पनीर पुलाव तयार झालेला आहे. रेसिपी अगदी साधी सोपी आहे आणि अगदी कमी वेळामध्ये तयार होणारी आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया आजची रेसिपी. पनीर पुलाव बनवण्यासाठी इथे मी मेजरिंग कपने बरोबर 2 कप बासमती तांदूळ घेतलेले आहेत. इथे आता आपल्याला हे तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. त्यासाठी याच्यामध्ये भरपूर पाणी ओतायचं. तांदळामध्ये भरपूर स्टार्च असतो. जेवढा आपण याच्यामधला स्टार्च काढेल ना तेवढा आपला पुलाव आहे ना तो अगदी मोकळा सुटसुटीत होतो. हलक्या हाताने चोळून आपल्याला हे छान असं धुवून घ्यायचं आहे. इथे बघू शकता पाणी पांढरं झालेलं आहे. याच्यामधला स्टार्च निघून गेलेला आहे. आणखीन 2 ते 3 वेळा अशाच पद्धतीने धुवून घेतलेला आहे. म्हणजे काय होतं, आपला जो पुलाव आहे ना तो छान मोकळा होतो. आता आपल्याला हे तांदूळ थोडा वेळ भिजण्यासाठी ठेवायचा आहे. त्यासाठी याच्यामध्ये भरपूर असं पाणी ओतलेलं आहे. याच्यावर झाकण ठेवून 20 मिनिटे आपल्याला हे तांदूळ व्यवस्थित भिजवून घ्यायचे आहेत. आता हे तांदूळ भिजत आहे तोपर्यंत पनीर पुलाव बनवण्यासाठीची बाकीची तयारी करून घेऊया. आता पनीर पुलाव आहे तर त्यासाठी पनीर तर हवंच. त्यासाठी इथे मी 200 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे. आता हे पनीर मी क्यूबमध्ये कट करून घेत आहे. तुम्ही हवं तुमच्या आवडीप्रमाणे कट करून घेऊ शकता. आता हे जे काप करतो ना ते आपल्याला खूप जास्त जाड ठेवायचे नाहीत किंवा खूप जास्त मोठेही ठेवायचे नाहीत. जर तुम्ही हे जे तुकडे आहेत ते खूप मोठे ठेवले ना काय होतं, ज्यावेळेस आपण पनीर पुलाव बनवतो किंवा हलवतो त्यावेळेस हे तुकडे तुटू शकतात. त्यामुळे अशा पद्धतीने इथे मी जेवढा आकार दाखवलेला आहे ना तेवढ्या आकारामध्ये व्यवस्थित कट करून घ्या. इथे बघू शकता अशाच पद्धतीने सर्व पनीर मी कट करून घेणार आहे. पनीरची भाजी तर आपण नेहमी खातोच, पण अशा पद्धतीने पनीर पुलाव एकदा नक्की बनवून पहा. खूप टेस्टी लागतो. बिर्याणीला टक्कर देणारा रेसिपी आहे. इथे सर्व पनीर कट करून झालेलं आहे. त्यानंतर इथे मी एक फ्राईंग पॅन घेतलेला आहे. त्याच्यामध्ये भरपूर तेल ओतलेलं आहे. आता इथे काय करायचं आहे, पनीर याच्यामध्ये टाकण्याच्या अगोदर तेल अगदी छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतरच पनीर याच्यामध्ये टाकायचं आहे. पनीर लगेच टाकलं की त्याला हलवायचं नाही. गॅसची फ्लेम फुलच ठेवायची आहे. पनीरमध्ये भरपूर मॉइश्चर असतं त्यामुळे तेलाचं टेम्परेचर कमी होतं. त्यामुळे फुल गॅसवरतीच आपल्याला हे पनीर छान असं याच्यामध्ये तळून घ्यायचं आहे. इथे बघू शकता 2 ते 3 मिनिटानंतर इथे मी हे पनीर उलटवून घेत आहे. दोन्ही साईडने याला छान असा सोनेरी कलर येईपर्यंत तळून घ्यायचा आहे. पूर्ण प्रोसेसमध्ये आपल्याला इथे गॅसची फ्लेम फुलच ठेवायची आहे. इथे बघू शकता दोन्ही साईडनी पनीर छान असं तळलेलं आहे. याच्यावरून असा थोडासा सोनेरी कलर आलेला आहे. खूप जास्तही याला करपवायचं नाही, नाहीतर पनीर चवीला छान लागत नाही. आता मी एखाद्या अशा झाऱ्यामध्ये काढून ठेवते, म्हणजे याच्यातलं जास्तीचं जे तेल आहे ना ते खाली निथळून जाईल. आणि ते बघू शकता कढईलाही पनीर खाली लागलेलं नाही. आता राहिलेलंही पनीर मी अशाच पद्धतीने तळून घेतलेलं आहे. त्यानंतर इथे मी 10 ते 12 काजू असे पाकळ्या केलेले आहेत. आता हे काजूही मी छान असे क्रिस्पी होईपर्यंत आणि याच्यावरती हलकासा सोनेरी कलर येईपर्यंत तळून घेणार आहे. काजू तळताना गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची आहे. फुल ठेवायची नाही, नाहीतर काजू करपू शकतात आणि काजू जर करपले तर ते कडवट लागतात. त्यामुळे याच्यावरती हलकासाच सोनेरी कलर येईपर्यंत आणि याच्यातला कच्चेपणा जाईपर्यंतच काजू इथे आपल्याला छान परतून घेतलेले आहेत. आता हेही काजू मी झाऱ्यावरतीच काढलेला आहे, जेणेकरून याच्यातलंही जे जास्तीचं तेल आहे ना ते खाली निथळून जाईल. आता हा जो पुलाव आहे तो आपण झटपट कुकरमध्ये बनवणार आहे. त्यासाठी इथे मी गॅसवरती कुकर ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये अर्धी पळी तेल ओतलेलं आहे आणि 1.5
चमचे इथे मी हे साजूक तूप वापरलेलं आहे. या पुलावमध्ये तूप टाकणं खूप जास्त महत्त्वाचं आहे, कारण त्याने छान अशी चव येते. आता इथे मी काही खडे मसाले घेतलेले आहे. त्याच्यामध्ये 1 तमालपत्र, 1 स्टार फूल, 1 इंच दालचिनीचा तुकडा, 1 मसाला वेलची आणि 2 साध्या वेलची घेतलेल्या आहेत आणि 4 ते 5 लवंग आणि 4 ते 5 काळी मिरी घेतलेली आहे. ते हलकंसं 1 ते 2 मिनिट छान असं परतून घेतल्यानंतर इथे मी 1 हिरवी मिरची मधून कट करून टाकलेली आहे. आता ही हिरवी मिरची ही आपल्याला याच्यावरती थोडंसं पांढरट डाग येईपर्यंत परतून घेतलेली आहे, म्हणजे त्या मिरचीचा तिखटपणा त्या तेलामध्ये उतरला जातो. त्यानंतर इथे मी 2 मध्यम आकाराचे कांदे असे उभे कट करून घेतलेले आहेत. हा पुलाव बनवण्यासाठी कांदा आपल्याला असा उभाच कट करून घ्यायचा आहे, खूप जास्त बारीक कट करायचा नाही. मध्यम गॅसवरती हलकासा कांदा ट्रान्सलुसंट झाला की इथे मी अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे. यामुळे पुलावाला छान अशी टेस्ट येते. आता ही आलं लसूण पेस्ट आणि कांदा दोन्हीही आपल्याला हलकंसं सोनेरी होईपर्यंत मध्यम गॅसवरतीच परतून घ्यायचं आहे. थोड्या वेळानंतर इथे बघू शकता कांदा आणि आलं लसूण ही हलकंसं सोनेरी कलर झालेला आहे. खूप जास्त डार्क ब्राऊन होईपर्यंत परतायचं नाही, हलकासा सोनेरी होईपर्यंतच व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. मटर टाकलेले आहे, त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीरही टाकलेली आहे. हेही आपल्याला हलकंसं परतून घ्यायचं आहे. कोथिंबीर अशी तेलामध्ये व्यवस्थित परतली की पुलावाला छान अशी चव येते. इथे आपण ही पुलावाची तयारी करत होतो ना, तोपर्यंत 20 मिनिटे झालेली आहेत आणि पुलावचा तांदूळ व्यवस्थित भिजलेला आहे. इथे बघू शकता मस्त असा हा तांदूळ भिजलेला आहे. आता या तांदळातलं पाणी काढून घ्यायचं आहे आणि इथे बघू शकता याचा आकार थोडासा वाढलेला आहे. तांदूळ छान असा भिजलेला आहे. आता हा आपण कुकरमध्ये टाकून घेऊया. हलक्या हातानेच आपल्याला हा तांदूळ हलवायचा आहे, कारण भिजवून घेतल्यामुळे हा तांदूळ आहे ना तो तुटू शकतो. त्यामुळे अगदी हलक्या हाताने व्यवस्थित असं हलवून घेतलेलं आहे. आता हा तांदूळ शिजण्यासाठी आपल्याला पाणी ओतायचं आहे. नेहमी आपण तांदूळ शिजवताना काय करतो, जेवढं तांदूळ घेतलं त्याच्या दुप्पट पाणी घालत असतो. पण इथे आपण हा जो पुलाव आहे तो कुकरमध्ये शिजवून घेणार आहे. त्याचबरोबर हा तांदूळ आपण भिजवूनही घेतलेला आहे. त्याच्यामुळे 2 कपाला 4 कप पाणी न ओतता 3.5 कप पाणी ओतायचं आहे. ज्या कपाने 2 कप तांदूळ घेतलेला होता त्याच कपाने बरोबर इथे मी 3.5 कप पाणी ओतणार आहे. हे अगदी अचूक प्रमाण आहे. तर इथे छोट्या चमच्याने बरोबर 1.5 चमचा मीठ टाकलेलं आहे. पुलाव छान मोकळा सुटसुटीत होण्यासाठी इथे मी अर्ध्या लिंबाचा रस याच्यामध्ये पिळून घातलेला आहे. त्याचबरोबर पुलाव आणखीन छान टेस्टी होण्यासाठी थोडीशी आपल्याला पुदिन्याची पानंही टाकायची आहेत. इथे मी 8 ते 10 पुदिन्याची पानं घेतलेली आहे आणि ती आपल्याला अख्खी न टाकता अशा पद्धतीने हाताने तोडून टाकायची, म्हणजे पुदिन्याचा याच्यामध्ये छान असा वास येतो. अख्खी टाकली की एवढा जास्त वास येत नाही, पण अशा पद्धतीने तोडून टाकली ना अगदी छान असा याच्यामध्ये वास येतो. त्यानंतर इथे जे आपण परतून घेतलेले पनीर आणि काजू आहेत ना, तेही आपल्याला याच्यामध्ये टाकायचे आहेत. त्या अगोदर इथे मीठ व्यवस्थित मिक्स होण्यासाठी मी हलवून घेतलेलं आहे. गॅसची फ्लेम फुल ठेवून याला अगदी खळखळून उकळी येऊ द्यायची आहे. त्यानंतर परतून घेतलेले पनीर आणि काजू याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत. पनीर आणि काजू टाकले की अजिबात हलवायचं नाही, लगेच कुकरचं झाकण लावायचं आहे. गॅसची फ्लेम फुलच ठेवायची आहे आणि फुल गॅसवरती कुकरची आपल्याला फक्त एकच शिट्टी होऊ द्यायची आहे. इथे बघा कुकरची 1 शिट्टी झालेली आहे. आता इथे मी गॅस बंद केलेला आहे आणि आपल्याला काय करायचं आहे, पूर्णपणे याची वाफ जाऊ द्यायची आहे. इथे पूर्ण वाफ जाऊ दिलेली आहे. त्यानंतर इथे मी कुकरचं झाकण काढलेलं आहे. वाव, बघू शकता मस्त असा आपला पनीर पुलाव तयार झालेला आहे. पनीर पुलाव अगदी मोकळा सुटसुटीत होण्यासाठी आपल्याला आणखी एक स्टेप करायची आहे. ती म्हणजे काय करायचं, हा जो पुलाव आहे ना तो आपण अशा पद्धतीने कडेने अगदी खालीपासून हलवून घ्यायचा आहे, म्हणजे याच्यामध्ये जी वाफ आहे ना ती बाहेर निघून जाते आणि काय होतं, हे जे तांदूळ आहेत ना ते असे मोकळे मोकळे होतात. जर तुम्ही हे जी वाफ आहे ना ती जर नाही काढली ना तर हा तांदूळ तसाच चिकटून राहतो. त्यामुळे अगदी सर्व बाजूने खालच्या साईडने व्यवस्थित हलवून याच्यातली वाफ काढून घ्यायची आहे. इथे मी हा पनीर पुलाव थोडासा गरम असताना सर्व केलेला आहे.
पण हा थोडासा थंड झाला ना अगदी छान मोकळा सुटसुटीत तयार होतो. बघू शकता अगदी मोकळा सुटसुटीत झालेला आहे आणि दिसायलाही खूप सुंदर दिसत आहे आणि चवीला तर भन्नाटच लागतो. रात्रीच्या जेवणामध्ये भाजी चपाती करायचा कंटाळा आलेला असेल तर अशा पद्धतीने अगदी काही मिनिटात तयार होणारा पनीर पुलाव बनवू शकता. इथे बघा जसजसा हा थंड होतो ना तो आणखी असा मोकळा सुटसुटीत तयार होतो. हा जो पनीर पुलाव आहे तो तुम्ही असाही खाऊ शकता किंवा कोणत्याही पातळ भाजीबरोबर खाऊ शकता आणि रायत्याबरोबर तर हा खायला अगदी कमालच लागतो. तर अशा पद्धतीने नक्की बनवून पहा आणि रेसिपी कशी वाटली तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हीही अशा पद्धतीने हा पुलाव बनवून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन भेटेल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत मस्त खा, हेल्दी रहा. नमस्कार.